एका संख्येचे 25% हे त्या संख्येच्या 30% पेक्षा 25 ने कमी आहेत, तर ती संख्या कोणती? अशा टाईपचा आपला प्रश्न विचारलेला आहे. हा प्रश्न बघा कसा सोडवायचा. काय दिला प्रश्न? एका संख्येच्या, आता ती संख्या माहिती का आपल्याला नाही, मग हा प्रश्न बघा कसा सोडवायचा. एका संख्येचे किती दिले? 25%. मग इथं 25% लिहून घ्यायचे. नंतर काय दिले आपल्याला? त्या संख्येच्या 30% पेक्षा, इथं 30%, 30% पेक्षा काय म्हणले? 25 ने कमी आहे. आता ही शब्द बघा, इथं कमी आहे. ज्यावेळेस असा शब्द येईल इथं कमी, कमी म्हणले की ह्या टक्केवारींची काय करायची? वजाबाकी करायची. आणि इथं जर आपल्याला दिलं असतं जास्त, जास्त आहेत असं जर म्हणलं असतं, आपण काय केली असती? बेरीज केली असती. आता कमी म्हणले म्हणून काय करायची? टक्केवारींची वजाबाकी करायची. 25%ची आणि 30%ची वजाबाकी. आता 30% मधून 25% गेले, खाली किती राहिले? फक्त 5%. 5%. मग इथं लिहून घ्यायचं 5% बरोबर कितीने कमी आहे ती संख्या? 25 ने कमी आहे. मग 5% बरोबर किती? 25. आपल्याला काय विचारलाय प्रश्न? तर ती संख्या कोणती? आता ती संख्या किती असते? 100% असते. मग टक्केवारीच्या खाली टक्केवारी लिहायची 100%. 100% बरोबर किती? आता फक्त ह्यांचा तिरकस गुणाकार करायचा. 25चा गुणाकार या 100 सोबत करायचा आणि 5चा गुणाकार ह्या 1 सोबत करायचा. 100 गुणाकारामध्ये 25 आणि ह्यांच्या छेदामध्ये हे 5 लिहून घ्यायचे. आता 5 न 100ला पण भाग जातो, 25ला पण भाग जातो. आपण 5 न काय करू? 25ला भाग देऊ. 5 1 5, 5 5 25. आता शिल्लक काय राहिलं? 100 गुणाकारामध्ये 5. ह्या दोघांचा फक्त गुणाकार करायचा, आपले उत्तर भेटून जाते. 100 गुणाकारामध्ये 5 किती? 500. म्हणून ती संख्या किती आलेली आहे? तर 500 आलेली आहे. ऑप्शन क्रमांक बी 500 आलेली आहे संख्या.